सोन्याच्या मोहरा अंथुरल्या आणि ते जैत राजकुमाराकडून विकत घेतलं आणि ते भगवान बुद्धाला भिक्खू संघाला दान केलं. आपल्याला काही करोड रुपये द्यायचे नाहीत, आपल्याला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आपल्याला पालन करायचा आहे की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा आपण या समाज कार्यासाठी या धम्म परिषदेसाठी दिला पाहिजे. मला एक उदाहरण आठवलं शंकरजीला बघितल्याच्या नंतर, कारण मी पहिली वेळेस इथं आलो, याच्या आधी मला आठवत नाही मी आलतो काय माहित नाही, परंतु एक उदाहरण मला इथं आठवलं. मी नेहमी जाता येताना ही जागा पाहत होतो. इथला झेंडा पाहिल्याच्या नंतर एक मनामध्ये आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होत होती की माझ्या धम्माचा ध्वज फडकवणारा कुणीतरी वाघ या भागामध्ये आहे हे मला मनोमन वाटत होतं. आणि तो वाघ म्हणजे शंकर बगाटेची आहे. धम्माची पताका खांद्यावर घेऊन या भागामध्ये धम्माचा प्रचार प्रसार भिक्खू संघाच्या माध्यमातून, मान्यवरांच्या माध्यमातून जोरामध्ये काम करणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ शंकर बगाटेजी इथं आहेत. त्याच्यामुळे यांना सहकार्य झालं पाहिजे. उदाहरण मला आठवलं, एक उमदा तरुण एका घोड्यावर बसून एका गावाला निघाला. रस्ता जंगलाचा होता आणि जंगलाचा रस्ता होता. अशी सायंकाळ झाल्याच्या नंतर त्याला अंधारातून रस्ता कळत नव्हता. तेव्हा जरा पुढे गेला तर एका साधूची कुटी दिसली.